नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता बघा टी-ए-टी भरतीसाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे पहा. आता वेळ पण थोडाच भेटणार आहे हा, कारण की लगेच आपले पुन्हा एकदा हॉल तिकीट येतील पहा. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते फक्त आपण ₹399 या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे. यामध्ये मित्रांनो फक्त आपण आय-एम-पी प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत पहा. या ठिकाणी तुम्हाला ₹399 मध्ये सगळे विषय मिळणार आहेत आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो ही पी-डी-एफ असणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्हाला ही पी-डी-एफ घ्यायची पहा. फोनपे करा ₹399 Google पे किंवा फोनपे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स पाठवून देईल मित्रांनो. एकदम महत्त्वाच्या पी-डी-एफ ह्या असणार आहेत. नक्की घ्या मित्रांनो, कारण की गेलेला वेळ परत येत नसते पहा. आता आपल्याला अभ्यास झाला नव्हता म्हणून आपल्याला या ठिकाणी वेळ भेटलेला आहे. आता कमी वेळेमध्ये जेवढा पण टाईम भेटला त्या टाईमामध्ये बघा रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र एक करा. पूर्णपणे कॉन्फिडन्सली या ठिकाणी सामोरं जा आणि आत्मविश्वासाने पेपर द्या. यश निश्चित आपलं आहे पहा. बरोबर आहे की नाही? नक्कीच आपण या ठिकाणी पास होणार असा विश्वास मनामध्ये बाळगा आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की एकही मिनिटं या ठिकाणी आपल्याला वाया घालायचं नाही. कमीत वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ तयार केलेली पहा. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. ₹399 आपण कुठेही खर्च करतो जा-यायला, पेट्रोलला, त्याच्यानंतर नाश्त्याला, जेवणाला. त्यामुळे या ठिकाणी योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट पाहायला भेटेल. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बाल्यावस्था टिंब-टिंब असते. तर बाल्यावस्था कधीपर्यंत असते मित्रांनो? तर 2 ते 6 वर्ष. लक्षात ठेवा 2 ते 6 वर्षापर्यंत बाल्यावस्था असते पहा. स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब-टिंब लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा आणि क्ष लक्षात ठेवा बघा आणि म्हणजे डबल एक्स. एक्स-वाय जर झालं मित्रांनो, तर काय होतं? पोरगं होतं म्हणजे मुलगा होतो पहा. आणि लिंग निश्चिती मित्रांनो ही पित्याकडून म्हणजे वडिलांकडून ठरत असते. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा कोणत्या? तर आंतरक्रियात्मक पद्धती. ऑप्शन क्रमांक 2 आंतरक्रियात्मक पद्धती याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला 4 नंबरचा प्रश्न मित्रांनो, की वर्गामध्ये एक खोडकर पालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीमध्ये अध्यापकाने बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला पाहिजे? तर मित्रांनो कोणत्या? तर वैयक्तिक अध्ययन पद्धती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप कोणतं आहे? तर बघा शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विधायक विज्ञान याचं बरोबर उत्तर आहे पहा. विधायक विज्ञान हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, की प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञानाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याचं कारण काय मित्रांनो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते. हे याचं कारण आहे पहा. प्राथमिक शाळेमध्ये एका बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेमध्ये भेटण्यास आले नाही, अशा स्थितीमध्ये तुम्ही काय कराल? तर तुम्ही स्वतः त्याला जाऊन काय करायचं भेटायचं पहा. जर काही विद्यार्थी वर्गामध्ये शिकण्याच्या मनस्थितीत नाही अशा वेळेस, तर मित्रांनो त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी आपण त्यांना सांगायच्या आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ते व्यक्तीला अभिप्राय स्थितीपासून दूर ठेवतं. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो कोणतं नाहीये? तर आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे. नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कशाचा संकेत आहे? तर बघा नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी हा कशाचा? तर शिकण्याची अनुपस्थिती ह्याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणतं नसलं पाहिजे? तर मित्रांनो केवळ माहिती संक्रमित करणे हे नसलं पाहिजे. बाकी पहा विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यास सहाय्य केलं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये माहिती मिळवण्याचं कौशल्य निर्माण केलं पाहिजे. माहितीचे अर्थ निर्वचन करण्याचे कौशल्य विकसित केलं पाहिजे. हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल्यमापन त्रिकोणामध्ये टिंब-टिंब प्रमुख घटक आहेत. तर मित्रांनो कोणते घटक आहेत? तर 3 घटक प्रमुख आहेत पहा या ठिकाणी. अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया कशी आहे? तर ही कशी मित्रांनो अखंड प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक 2 अखंड. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे टिंब-टिंब होय. त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 अध्ययन निष्पत्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. उलट-सुलट बाजू मांडणे, विधानांचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी कशामध्ये येतात? तर मित्रांनो या बाबी वाद-विवादामध्ये येतात पहा. ऑप्शन क्रमांक 3 वाद-विवाद आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. आजकाल अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील दोष आढळून येतात. तर मित्रांनो कोणते बघा संघटनांना आलेले राजकीय स्वरूप, त्याच्यानंतर बौद्धिक व्यावसायिक सुधारणांचा अभाव, शैक्षणिक बाबींपेक्षा इतर बाबींमध्ये रस घेणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा.
टिंबटिंब ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीमधील पायऱ्या आहेत. तर कोणत्या पायऱ्या आहेत मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण याचं बरोबर उत्तर पहा. अपंग विद्यार्थ्याला जटिल समस्यांसाठी शिक्षकांनी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टरांची या ठिकाणी मदत घेतली पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली, त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही? तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा, आपल्याला काय करायचं आहे आता, ही जी काही फास्ट रिव्हिजनची पीडीएफ आहे, ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे एम-सी-क्यू असतील, वन लाइनर असतील, मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो. योग्य ठिकाणी हे पैसे लावा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटला म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही. परीक्षा रद्द झाली म्हणून तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपलं आहे पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्कीच होईल. आता जे काही आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो, की आपले पीडीएफ नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी पीडीएफ वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 पीडीएफ असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटलाय वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. अध्ययन व अध्यापनावर कशाचा परिणाम होतो? मित्रांनो, अ, शारीरिक घटक, त्याच्यानंतर सामाजिक घटक आणि परिसरीय घटक म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. अध्यापन हा टिंबटिंब आहे. मित्रांनो, अध्यापन हा टिंबटिंब आहे तर काय आहे पहा, व्यवसाय पहा. राघव व रमेश यापैकी राघव हा सांगितलेली गोष्ट ताबडतोब आत्मसात करतो व रमेश हा आत्मसात करत नाही. या दोघांमध्ये कोणता भेद दिसतो? तर यांच्या बुद्धीमध्ये भेद आहे पहा. नेक्स्ट पहा, कौटुंबिक समस्येने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला आहे, तर तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल? तर या प्रसंगी मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. नेक्स्ट पहा, विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम यश मिळावे म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील शब्दाचं सामान्य रूप कोणते पहा? शाहीर प्लस ने. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, शाहिरा. ऑप्शन क्रमांक 1 शाहिरा आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी अनेक वचनी शब्दाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे पहा. तर अनेक वचनी शब्दाचा क्रमांक कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 अश्रू आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी प्रायोजक क्रियापदाचं अचूक उदाहरण कोणतं आहे ते ओळखून त्याचा बरोबर पर्यायाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे पहा. तर लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विदूषक प्रेक्षकांना हसवतो. हे झालं मित्रांनो प्रायोजक. पर्वत या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाहीये? तर पै, बाकी पहा नग, अचल, गिरी हे सगळे समानार्थी आहेत पहा. खाली दिलेल्या वाक्यामध्ये सर्वनामाचा प्रकार ओळखा आणि त्याच्या योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे पहा. हा मुलगा चालाक आहे. तर मित्रांनो हे काय दर्शक सर्वनाम आहे. काय दर्शक सर्वनाम. प्रश्नात दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधायचा आहे. मित्र, मित्राला काय होईल या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक 2 शत्रू. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती शोधायची आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गीताई लोकमान्य टिळक ही या ठिकाणी चुकीची. बाकी पहा, श्यामची आई साने गुरुजी हे बरोबर आहे पहा. करेचं पाणी आचार्य अत्रे हे सुद्धा बरोबर आहे. स्वामी रणजित देसाई हे सुद्धा बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी भावी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? काय प्रश्न आहे पहा, भावी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 गुरुजींनी मुलास शिकवले हे झालं भावी प्रयोगाचं वाक्य. शांतता या शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, संथ याचं बरोबर उत्तर आहे. काय संत. पुढे संधी केलेला एक शब्द दिला आहे, त्याची योग्य फोड केलेल्या पर्यायाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 कवी अधिक ईश्वर हे झालं आपल्याचं बरोबर उत्तर. नेक्स्ट हे पहा, अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागामध्ये पडतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या भागामध्ये? पाठ्यपुस्तक आपलं बरोबर उत्तर आहे.
ऑप्शन क्रमांक 4 पाठ्यपुस्तक. सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? तर लक्षात ठेवा बाह्यांग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाह्यांग. व्याख्यान ही टिंब प्रधान पद्धती आहे. तर मित्रांनो व्याख्यान ही काय आहे? शिक्षक प्रधान पद्धती पहा. व्याकरणिक दृष्ट्या ग्रंथिक भाषा कोणती आहे? तर प्रमाण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रमाण. डाल्टन या शिक्षण तज्ज्ञाच्या मते विद्यार्थ्याची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो वार्षिक, दैनिक, पंचवार्षिक, षण्मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक, द्विमासिक ही पद्धती पत्रिके प्रसिद्धी क्रमाने लावल्यास मध्यभागी काय येईल? तर मध्यभागी मित्रांनो द्विमासिक येईल पहा. खालील वाक्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा क्रमांक आपल्याला ओळखायचा आहे. तर आई देवपूजा करीत असेल हे झालं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भविष्यकाळी. नेक्स्ट पहा चिमणी घरटे बांधत होती या वाक्यामधील काळ आपल्याला ओळखायचा आहे. त्याचा योग्य पर्याय शोधायचा आहे पहा. तर अपूर्ण भूतकाळ आहे मित्रांनो घरटे बांधत होती. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे पहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला कोणता समास म्हणतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा अव्ययभाव समास असं म्हटलं जातं. पुढीलपैकी समाहार द्वंद्व समास कोणता आहे पहा. तर समासाचा कोणता होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 चहा पाणी. बसमध्ये संजयला मळमळते या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो भावे प्रयोग ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग आलेला आहे पहा. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो कोणता प्रकार आहे या ठिकाणी? विद्यार्थी पहा वाविवे प्रत्यय आला या ठिकाणी विद्यार्थी. शरयू आस्तिक आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कसं होईल? तर शरयू नास्तिक नाही असं याचं बरोबर उत्तर होईल पहा. तुम्हाला विचारले तर तुम्ही तर काय नाही म्हणाल या वाक्याने होकारार्थी रूप कसं होईल? तर तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यावरण शिक्षण खालील घटकास व्यक्त करतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्यावरण शिक्षण कोणत्या घटकास व्यक्त करतं? ऑप्शन क्रमांक 1 समग्र परितंत्राचं योग्य उत्तर आहे पहा. पर्यावरणाचा जीवनाशी कशाशी संबंध आहे? तर घनिष्ठ संबंध आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 घनिष्ठ संबंध. पर्यंत आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.